सत्य, विश्वास आणि वेग म्हणजेच पुणे हेराल्ड. हडपसर सासवड मार्गावरील उरुळी देवाची भागात शालेय बसच्या धडकेत एका 5 वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत झाला, तर त्याची आई गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात मंगळवारी सकाळी शाळेत जात असताना घडला. घटनेत मृत्यू झालेल्या मुलाचे नाव साईनाथ तुळशीराम भंगारे, वय वर्ष 5 असे असून त्याची आई रेखा तुळशीराम भंगारे, वय वर्ष 28 यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी रेखा भंगारे यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सावली होम सोसायटी जवळ मोडक इंटरनॅशनल स्कूलची बस विद्यार्थ्यांना घेण्यासाठी येत होती. बस चालकाने वाहन मागे घेताना रेखा आणि त्यांचा मुलगा साईनाथ यांना धडक दिली. डोक्यावरून चाक गेल्याने साईनाथचा जागीच मृत्यू झाला. उपस्थित नागरिकांनी जखमी आई आणि मुलाला रुग्णालयात हलवले, परंतु मुलाला वाचवता आले नाही. या प्रकरणात पोलिसांनी बस चालक संस्कार अनिल भोसले याला ताब्यात घेतले असून शाळेचे संस्थापक संजय वसंत मोडक, मुख्याध्यापिका डॉक्टर आरती जाधव आणि बस मालक मनीषा संजय मोडक यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर संतप्त नागरिक आणि नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तीव्र निषेध व्यक्त केलाय. फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अमोल मोरे आणि निरीक्षक राजेश खांडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक किशोर पवार करीत आहेत. दरम्यान भंगारे कुटुंब मूळचे नांदेड जिल्ह्यातील असून साईनाथ उरुळी देवाची येथील एका शाळेत शिशु गटात शिक्षण घेत होता. या दुर्घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.